रोहिणी हट्टंगडी मराठी रंगभूमी आणि दूरदर्शनच्या लोकप्रिय अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. 80हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रत्येक भूमिका करताना स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला. आत्तापर्यंत त्यांना 2 फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तसेच त्या बाफ्ता अर्थातच ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन अवॉर्ड मिळवणाऱ्या एकमेव भारतीय आहेत. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये इब्राहिम अलकाझींकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं होतं आणि तिथे त्यांना बेस्ट ॲक्ट्रेस आणि बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट ही 2 पारितोषिकही मिळाली. जपानी थिएटरमध्ये काम करणाऱ्या पहिल्या आशियाई स्त्री कलाकार होण्याचा सन्मानही त्यांचाच. कथकली आणि भरतनाट्यम या 2 नृत्य प्रकारांमध्ये देखील रोहिणीताईंनी विशेष प्रावीण्य संपादन केलं. गांधी, सारांश, अर्थ, चक्र, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, पार्टी, मुन्नाभाई MBBS, चालबाज अशा अनेक चित्रपटांमधून तर अपराजिता, चांगुणा, यक्षगान, होरी, भीष्मविजय, महायज्ञ, मित्राची गोष्ट, ये कहाँ आ गए हम, हिंदुस्तानी अशा नाटकांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मराठी रंगभूमीतील त्यांच्या योगदानाबद्दल 2004 साली त्यांना संगीत अकादमी पुरस्कारही मिळाला. तुमच्या घरामध्ये रंगभूमीचे संस्कार होते, अभिनय होताच, पण तुमच्या डोक्यात कधी आलं की आपण ह्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकून आल्यानंतर जाणवलं की आपण हे करिअर करायला काही हरकत नाही आहे. माझे वडील औद्योगिक ललित कला केंद्र म्हणून एक होतं, त्याचे चिटणीस वगैरे होते. त्यांच्या कॉम्पिटिशन्स चालायच्या आणि इंडस्ट्रीयल कॉम्पिटिशन्स होत्या आणि इंडस्ट्रीजमध्ये मुली फारशा मिळायच्या नाहीत. म्हणजे मी ही गोष्ट 60s मधली सांगते. आणि त्यावेळेस मग बाहेरून तुम्ही मुली बोलावल्यात आणि त्यांच्याकडून काम करून घेतलं तरी चालेल असा एक त्यांनी नियम केला. तर तशी मी स्पर्धेमधून वगैरे काम करायची. आणि आपल्या स्टेट ड्रामा कॉम्पिटिशनमध्ये राज्यनाट्य स्पर्धांमध्ये वगैरे कामं केली होती. BSc झाल्यानंतर BSc झालात? हो, BSc केमिस्ट्री बॉटनी झुऑलॉजी. हो, आमच्या वेळेस मी तो CBZ असा मी ग्रुप घेतला होता जेणेकरून मला डॉक्टर व्हायचं होतं, जे नाही होऊ शकले. आणि माझे वडील मला बाहेर पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे मग BSc झाले. आणि त्याच वेळेला नाटकात कामं करायची. त्यावेळेला नाटकात कामं करायची फक्त आवड होती. म्हणजे तेव्हा कलेसाठी कला असा एक मोटो असा घेऊन मी कामं करत होते. तर त्याच्यानंतर मला स्कॉलरशिप मिळाली. कुठली? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची. तेव्हाही माहिती नव्हतं की आपल्यालाही करिअर करायचे? नाही, तेव्हा तेवढंच होतं की मी नाटक शिकणार, तेवढंच होतं. त्याच्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये गेल्यानंतर आमचा जो करिक्युलम होता, आम्ही अक्षरशः आकंठ बुडलेलो असायचो थिएटरमध्ये. कारण सकाळी 7 वाजता उठून, 7 वाजता काय, कधी कधी 6:30 वाजता आमच्या रिहर्सल्ससाठी, स्वतःच्या रिहर्सल्ससाठी जायला लागायचं. आमच्या स्पीचसाठी म्हणून आम्ही एक्सरसाइजेसला आम्ही ओपन एअर थिएटरमध्ये जाऊन आम्ही एक्सरसाइजेस करायचो स्पीचचे. त्याच्यानंतर आमचे क्लासेस असायचे आणि क्लासेस आणि त्याच्यानंतर मग आमच्या नाटकांचे रिहर्सल्स. असा अकंठ आम्ही बुडलेलो होतो त्याच्यामध्ये. बरं, तिथे सुद्धा आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होतो आणि हॉस्टेलमध्ये आम्ही सगळीजणं एकत्र होतो. अख्खं स्कूल आमचं एकत्र होतं. त्यामुळे रात्रीसुद्धा आमचे विषय चालायचे जे नाटकाचबद्दल. त्यामुळे ते असं एक 3 वर्ष ती म्हणजे अगदी न विसरता येण्याजोगी अजूनही तुमच्या डोळ्यासमोर ती आहे. हो हो, अगदी. तो जो काळ होता तो आमच्यासाठी फारच सुंदर होता. आणि त्यावेळेस अलकाजी माझे गुरु होते. अलकाजी खूप कडक होते असं मी ऐकलंय. खूपच फारच कडक होते. त्यांच्या कडकपणाचे काही अनुभव? ते स्वतः रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्समध्ये शिकलेले होते. त्यामुळे डिसिप्लिन, शिस्त ही पहिली होती. दुसरं, व्यवस्थित सगळ्यांनी आपलं काम नसेल तरी सुद्धा रिहर्सलला येऊन बसणं, तुमची कामं नीट व्यवस्थित करणं, जी कामं दिलेली आहेत ती कामं व्यवस्थित करणं. म्हणजे असं नाही, मी ॲक्ट्रेस असून सुद्धा किंवा मी नटी असून सुद्धा मला समजा कॉस्ट्युमचं काम दिलं, कारण
आम्ही इतके 40 जण होतो आणि 40 जणांना सगळ्यांनाच कामं मेन रोल मिळणं कठीण होतं. आम्ही क्राऊड सीनमध्ये असायचो आणि क्राऊड सीनमध्ये म्हणजे फक्त इकडून इकडं जा, इकडून इकडं जा. पण त्यावेळेस अलकाजी सरांनी आम्हाला सांगितलं होतं की एकदा क्लासमध्येच आम्हाला प्रोजेक्ट दिला की अमुक अमुक एक नाटकामध्ये तुमची कॅरेक्टर लिहा. आम्ही म्हटलं आम्ही तर क्राऊड सीनमध्ये आहेत, आम्हाला काय कॅरेक्टर आहे. बनवा, घडवा. तुम्ही कुठे बसताय, काय करताय, त्याच्यावरून तुमची कॅरेक्टर तुम्हाला समजेल. सो आपण म्हणतो ना, एक उत्खननामध्ये असं काही सापडलं की आपण सुतावरून स्वर्ग गाठतो, तसं त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्ही लिहा ना, फाइंड आउट करा आणि मग तुमची कॅरेक्टर तुम्ही तेवढ्या एंट्री एक्झिटमध्ये दाखवा. तर ह्या सगळ्या गोष्टी अलकाजींनी आम्हाला सांगितल्या. बर, मला सांगा, म्हणजे असा तुम्ही अभिनय शिकलात? हो. म्हणजे आधी तुम्ही अभिनय करत होतात, पण आता तुम्हाला समज आली त्याच्यामध्ये काय हवं, काय नको, कशा दृष्टीने तुम्ही कॅरेक्टरकडे पाहिलं पाहिजे, कसं तुम्हाला फक्त कॅरेक्टर्स नाही पण तुम्हाला कसं संबंध नाटकाबद्दल माहिती पाहिजे. ही सवय तुमची आजही तुम्ही वापरता? हो, आजही वापरता. मला सांगा की तो जो आहे ना अभ्यास, तर त्या अभ्यासामध्ये पूर्वीची तुम्ही शिकलेली पद्धत आणि आत्ताच तुम्ही करायला घेतलेला, समजा कावेरी करायची ठरवली, तो 0 टप्पा. आपण आता आपल्या सूत्राकडे येऊ. आणि पहिला प्रयोग म्हणजे शिखर असं जर मानलं तर हा आत्ताच तुम्ही केलेला प्रवास असल्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगाल का? ॲक्च्युली कावेरी अतिशय स्ट्रॉंग अशी कॅरेक्टर आहे. ती खणखणीत आहे, ती कुठेही खचणारी नाही आहे. आणि ते मला थोडंसं दाखवायचं होतं की कावेरी अशी खूप कमी बोलणारी आहे, फार कमी वाक्य आहेत, तशी फार कमी सीन्स पण आहेत, पण तरीसुद्धा कुठेतरी ती पोचली पाहिजे अत्यंत कणखर अशी बाई म्हणून. आणि कणखरता ती मी कुठून, म्हणजे मला असं कणखर दाखवायची म्हणून मी दाखवली नाही, मला ती स्क्रिप्टमध्येच मिळाली कणखरता तिची. पहिलं म्हणजे जेव्हा ते अगदी पहिला सीन आहे जो चंद्रहार देतात. चंद्रहार दिल्यानंतर तो मी काढत काढत जाते. तो लोकांच्या समोर तो चंद्रहार आणत नाही. तो का? कारण त्याच्यानंतर रेफरन्स असा आहे की तो चंद्रहार मी विकला आणि त्याचे पैसे मला आले. आणि त्याच्यातून जेव्हा नंदानी, तुमच्या मुलांनी तुम्हाला पैसे द्यायचे नाकारले, तेव्हा मी तो चंद्रहार मोडला. बरोबर. सगळ्यांना माहीत असतं, तर मग सगळ्यांना माहीत असतं की यांच्याकडे पैसे आहेत. मग नलूला जे पैसे दिसतात ट्रंकेमध्ये, त्या तो संशय तिला का येतो? कारण तिला माहितीच नाहीये चंद्रहार मी विकलाय म्हणून. एवढा सगळा विचार केला. हा सगळा विचार मला हे करायचा होता. दुसरं, अचानक एक बाई उठते आणि चला आपण हे घर सोडून जाऊयात म्हणून सांगते. ती कसल्या जोरावर? ती काय व्हायचं असेल ते होऊ देत, हा जो विचार आहे तो त्यांच्याकडे नाही आहे. त्यांचं काय आहे, त्यांनी एका वाक्यामध्ये ते सुद्धा म्हणतात की आपल्याला काही कळत नाही असं दाखवायचं, जी फांदी मिळेल ती पकडायची आणि लटकत राहायचं असं ते म्हणतात. ती म्हणते नाही, मला हे घर सोडून जायचंय. नो, ती स्वाभिमानी आहे, ती कणखर आहे आणि काय होईल त्याला ती सामोरं जायला तयार आहे. इतका सगळा त्याचा अभ्यास तुम्ही जेव्हा केलात ह्या कॅरेक्टरचा, तर मग तो तुमच्या शरीरातून, तुमच्या आवाजातून तो आपोआप येतो का त्यासाठी वेगळं काही करावं लागतं? थोडंसं आता सवयीचं झालं आहे म्हणा की इथं हा. आणि जेव्हा तुम्ही वाचत असता तेव्हा तो एक मोमेंट तो कॅप्चर करायचा असतो. अच्छा, वाचता 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 वाचता. दुसरी गोष्ट, आपल्या मनात काही आलं की मी इथं असं वाचून बघू का, असं वाचून बघू का, आणि जे पटेल मनाला ते ठेवायचं. थोडीशी रिहर्सलला ट्रायल एरर असते
कस्तुरबांची भूमिका तुम्ही केली तेव्हा तुमचं वय मला वाटतं 27-28 वर्षाचं होतं, नाही का? आणि त्या व्यक्तिरेखेमध्ये तुम्हाला वयाचे तर टप्पे दाखवायचे होते. ते कसं केलं तुम्ही त्या वेळेला? थोडंसं एकतर स्क्रिप्ट जेव्हा मिळालं तेव्हा त्याच्यावर काम केलं की कुठला सीन कधी येतोय, कारण बऱ्याचदा असं झालेलं आहे की त्या एका सीनमध्ये अशी त्यांनी 10 वर्ष क्लिप केलेली होती, कारण 3 तासामध्ये एवढा मोठा स्पॅन दाखवायचा तो जरा कठीण होता. त्यामुळे असे बरीच वर्ष अशी क्लिप केलेली होती. बरोबर. त्यामुळे ती क्लिप केलेली असताना कुठल्या सीनमध्ये मी कुठलं साल आहे हो आणि कुठल्या साली मी किती वर्षाची असेन, आणि हे काय सिक्वेन्समध्ये ते फिल्म करत नाहीत नाही. त्यामुळे ते मला आधी सगळं ठरवायला लागलं की मी जेव्हा स्क्रिप्ट, तेवढ्यासाठी स्क्रिप्ट हातात येणं फार महत्त्वाचं असतं. ते स्क्रिप्ट हातात आल्यानंतर त्याचा अभ्यास पहिला झाला की मी कुठल्या सीनमध्ये किती वर्षाची आहे आणि त्याप्रमाणे कशी प्रोग्रेस होत जाईल. बरोबर. तर त्याच्यासाठी मेकअपमनशी सुद्धा आमची मीटिंग झाली, आमची हेअरड्रेसरशी मीटिंग झाली आणि मग मी स्वतः त्याच्यावर काम करायला सुरुवात केली की मला आत्ता पहिल्यांदी मी 27 वर्षाची आहे. जेव्हा साऊथ आफ्रिकेला जाते तेव्हा 27 ते 30-33, त्याच्यानंतर आल्यानंतर जेव्हा सडन चेंज होता तो बर्निंग इंग्लिश क्लॉथ, विदेशी कापडांची होळी, तो माझा पहिला मेजर एज डिफरन्स होता. बरं. तर तिथे मग मला उठताना बसताना थोडंसं स्लो करायला लागलं होतं, म्हणजे ते करायला लागलं होतं. नंतर गेल्यानंतर तो शेवटचा एक सीन आहे ज्या 3 मीराबेन, मार्गरेट बर्क व्हाईट आणखीन बा अशा 3 जणी बसलेल्या आहेत आणि त्या बोलत आहेत. त्यावेळेस मी अगदीच म्हातारी आहे, तेव्हा 70च्या आसपास असेल. त्याच्यानंतर 2 सीन्समध्ये मृत्यू आहे. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही इतके माध्यमं हाताळलीत, नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन, अभिनयामधला तुमच्या आवड या दृष्टीने क्रमांक द्यायचे तर कसे द्याल? मी थिएटरला पहिला देईन. थिएटर पहिलं, सिनेमा दुसरं आणि टेलिव्हिजन तिसरं. का? तिथं असा एक स्थायी तुम्हाला काही करता येत नाही. आला सीन करायचा असा थोडासा भाग असतो त्याच्यामध्ये, जो फिल्ममध्ये नाही आहे. फिल्ममध्ये आता व्यवस्थित स्क्रिप्ट्स असतात लोकांच्याकडे, व्यवस्थित सगळ्यांना सांगितलेलं असतं की काय सिनेमा आहे, कसा सिनेमा आहे. कलाकारासाठी शिखर कोणतं? मान्यवर आहे. कारण मी पैशासाठी काम करायचं का कामाचा मला पैसा मिळाला पाहिजे, माझ्यासाठी प्रायोरिटी कुठली आहे हे मी ठरवणार. प्रत्येकाने स्वतःचं ठरवायचं असतं. बरोबर. तुमच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये इतक्या असे काही प्रसंग असतील, कधी क्रायसिस म्हणजे अचानक काहीतरी खूप अडचण आली असेल, कधी कधी विनोद अनाहूतपणे घडले असतील, असे काही लक्षात राहिलेले प्रसंग आहेत का? स्टेजवर एकदा मला आठवतंय, इथं ठाण्यामध्येच मला वाटतं मोह विद्यालयामध्ये माझं पहिलंच नाटक कस्तुरी मृग, माझा आणि डॉक्टरांचा 2ऱ्या अंकातला सीन चालू होता. बरं, त्यावेळेस मला चष्मा आहे, मी आता लेन्सेस वापरते पण चष्मा आहे, आणि तेव्हा मी वापरायची नाही, त्यामुळे मी चष्मा काढून ठेवलेला. त्यामुळे मी अर्धी आंधळी, डॉक्टर अर्धे आंधळे, आम्ही 2 जणी, आणि आमचा सीन चाललेला होता. सडनली प्रेक्षकांमधून कुजबूज हसणं, कुजबूज. म्हटलं हे काय चाललं आहे आमचं, आणि चांगला सिरियस सीन चालू होता आणि मला काही कळलं नाही. मी बरं, डॉक्टरांची सवय अशी की काहीही होऊ देत, ते त्यांचं वाक्य सोडणार नाहीत, ते त्यांची कॅरेक्टर सोडणार नाहीत किंवा इकडं तिकडं बघणार पण नाहीत, अशी त्यांची सवय होती. मला राहावे ना. आता म्हटलं हे काय, मी हळूचकंदीशी ऑडियन्सकडे बघते, हळूचकंदीशी इकडे तिकडे थोडीशी साडी अशी ही केली, काहीतरी झालं असेल, फोल्ड वगैरे झाली असेल, आणि असं करता करता खाली माझं लक्ष गेलं, एक कुत्र्याचं पिल्लू आमच्या दोघांच्या मध्ये उभं राहून आमच्याकडे पाहून शेपटी हलवत होतं. एवढंच असं कुत्र्याचं पिल्लू. बरं, आता करायचं काय, म्हणजे मला हसावं
तर डॉक्टरांच्या समोर हिंमत नव्हती माझी हसायची. डॉक्टर सिरियसली त्यांचं काम करतायत आणि मला काही सुचेना. आम्ही तसाच सीन तो कंप्लीट झाला आणि सीन चेंज होताना त्या कुत्र्याला मग कोणीतरी बाहेर हाकललं. मला सांगा, हा विनोदाचे प्रसंग, पण कधी कधी उलटही होत असेल की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काहीतरी तणाव सुरू असते, वैयक्तिक जीवनामध्ये आपण काही अडचणींना तोंड देतोय आणि आपण कॅमेरासमोर रंगमंचावरती काम करतोय, असंही कोपअप करावं लागलं असेल? असं हो, कोपअप करावं लागतं. पण ते आता मला वाटतं ते सवयीने ते कंट्रोल करायला शिकलेली आहे मी. पण रिहर्सलमध्ये कधीतरी असं होऊन जातं की म्हणजे नटसम्राटच्याच रिहर्सलला काही नव्हतं, आम्ही पहिल्यांदा उभे राहिलेलो होतो आणि त्याच्यात एक माझं वाक्य आहे की नाही सुनबाई, 4 चौघं संपले, आता आम्ही दोघंच उरलो आहोत. पेले रिकामे होण्याआधी एकमेकांना पिऊन घ्यायची धडपड आहे ही. हे मी 10 वेळा म्हटलं होतं. आम्ही उभे राहिलेलो होतो आणि तो जेव्हा त्या मूडमध्ये मी म्हणायला लागले आणि मला ते शेवटपर्यंत कंप्लीट करता आलं नाही आणि मी रडायला लागले, डोळ्यातून पाणीच यायला लागलं. बरं. सो कुठेतरी एक गलबलतं म्हणतो ना, काय होतं ते कळत नाही, पण आपलं मन हल्लक झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी झालं की ते येतं आणि मग ते स्टेजवर असताना कंट्रोल करणं हा नटाचा भाग असतो. मला सांगा की व्यक्तिगत आयुष्यातल्या सुखदुःखांशी जुळवून घेत असताना कलाकार पण शिकत असतो का हो? नक्कीच. कारण कॅरेक्टर मी करते तेव्हा ती काय मी नसते आणि त्या कॅरेक्टरला मी खूप काहीतरी देत असते आणि ती कॅरेक्टर मला खूप काहीतरी देत असते. कारण जी मी नाही आहे ती आहे. बरोबर. आणि तिचं जगणं मी जगतेय. करेक्ट. आणि अशा वेळेला तुम्हाला ती कॅरेक्टर समजून घ्यायला लागते. सो शेवटी माणूस समजून घेण्यामध्ये मला ती कॅरेक्टर उपयोगी पडते, माणूस समजून घेण्यासाठी. बर, कलाकाराच्या वाटचालीमध्ये साद घालणारं नवं शिखर कोणतं असतं, कोणतं असावं? कलाकार म्हणून जितकं परफेक्शनला जाता येईल तितकं परफेक्शनला जायचं, ते शिखर आहे. ते शिखर आहे. आणि मग शून्य हे काय आहे कलाकारासाठी? शून्य म्हणजे एक संबंध आवाका घेतला तर सुरुवात. शून्य शून्याच्या खाली -1 असतो, -2 असतो, -3 आपण म्हणतो. बरोबर. तर तो मे बी मी -1 -2 किंवा 3 2 1 करून मी शून्यावर आलेली आहे आणि आता शून्यापासून मी आणखीन पुढे जाणार आहे. ती सुरुवात आहे. ती सुरुवात आहे. कलाकारासाठी -1 -2 -3 काय आहे? ती प्रिपरेशन्स आहे. हे प्रिपरेशन आहेत. एखाद्या स्क्रिप्ट मिळाल्यानंतर तुम्ही 10 वेळा ते वाचता, ते तुमचं 0 पर्यंत येणं आहे आणि रिहर्सलला सुरुवात झाली ती 0 पासून तुम्ही सुरुवात करता. आणि मग पहिला प्रयोग शिखर आहे असं नाही मी म्हणणार. पण बेस कॅम्प आहे. बेस कॅम्प असेल, कारण परफॉर्मन्स किंवा पहिला परफॉर्मन्स, दुसरा परफॉर्मन्स ही आपण म्हणतो तशी वेगवेगळी शिखरं आहेत. ही प्रत्येक परफॉर्मन्स एक वेगळं शिखर आहे. कारण प्रत्येक परफॉर्मन्सला इतकं सगळं वेगळं असतं. एक तुमची मनस्थिती वेगळी असू शकते, दुसरं तुम्ही करता नाटक ते ठिकाण वेगळं असू शकतं, समोरचा ऑडियन्स वेगळा असतो, तुमच्या सहकलाकारांची मानसिक स्थिती वेगळी असते, त्याच्याशी तुम्हाला जुळवून घ्यायला लागतं. बरं, आणि इतर टेक्निकल गोष्टी आहेतच. बरोबर. त्यामुळे प्रत्येक प्रयोग, म्हणूनच आपण प्रयोगाला प्रयोग असं म्हणतो, की प्रत्येक वेळेला काहीतरी 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 नवं तुम्हाला मिळत जातं. अगदी बरोबर आहे. आपण आयुष्याची वाटचाल करत असतो, कधी कधी आपले निर्णय चुकतात, कधी कधी आपल्याला एका शिखराच्या दिशेने जातो पण दिशा बदलावी लागते. तुमच्या अनुभवातून आलेलं जाणतं पण तुम्हाला काय सांगतं, जेव्हा निर्णय चुकतात, दिशा चुकते, तेव्हा कसं पाहावं माणसानं? मला वाटतं परिस्थितीशी फार झगडा करण्याचा प्रयत्न नाही करू, कारण त्यातून कधी कधी तुम्हाला असमाधानसुद्धा मिळू शकतं. फार ढोबळ उदाहरण आहे, पण तरी जसं मी म्हटलं, मला सगळे आईचेच रोल्स मिळाले.
आता आईचे रोल मिळाले ते शेवटी मी ॲक्सेप्ट केले की चला माझ्यापेक्षा 10-12 वर्षांनी मोठ्या असलेल्या हिरोईनच्या आईचा रोल मी करते. ओके करते, मग त्याच्यातून मी काय करू शकते. तसंच माझं थिएटर मी सोडलं नाही. हो, तिथं समाधान मिळत गेलं मला. बरोबर. म्हणजे एका बाजूला मनासारखं झालं नाही तर समाधानाचे दुसरे मार्ग आपण शोधले पाहिजेत. तुम्ही जेव्हा आता इतकी वर्ष या माध्यमांच्याकडे राहतात, ग्लॅमर आहे, तर तुम्ही तर खूप पद्धतीने ग्लॅमरचा अनुभव घेतला आहे. ग्लॅमरला तुम्ही शिखर मानता? नाही. मग ग्लॅमरकडे तुम्ही कसं पाहता? ते माझ्या कामामधून येतं. मी इंडस्ट्रीमध्ये आले किंवा नाटक करायला सुरुवात केली किंवा फिल्म्स करायला सुरुवात केली, हे ग्लॅमरसाठी मी नाही केल्या. मला चांगले रोल्स करायचे होते, मला चांगल्या फिल्म्स करायच्या होत्या, म्हणून मी इथं आले. बरोबर. त्यामुळे ग्लॅमरच्या पाठीमागे जायचं म्हणून मी कधी काही केलं नाही. बरोबर. त्याचबरोबर एका त्या माध्यमामध्ये राहिल्यावरती आजूबाजूच्या लोकांच्या जीवनशैली आपण पाहतो आणि त्या खूप वेगवेगळ्या तऱ्हेच्या असतात. त्याच्यामधून तुम्ही जसं आत्ता म्हणालात तशी स्वतःची एक जीवनशैली जपण्यासाठी वेगळे प्रयत्न करायला लागतात का? मग वेगळे प्रयत्न असे मी नाही म्हणणार, कारण तो तुमचा स्वभाव असायला लागतो. तुमचा स्वभाव असायला लागतो. पण वेगळे प्रयत्न असे की बाबा मला वेळ नाही म्हणून मी येणार नाही, किंवा आपल्या नातेवाईकांच्या बरोबर बोलत असताना मी हट्टंगडींची सून आहे असं म्हणूनच मी त्यांच्याशी बोलेन. मी रोहिणी हट्टंगडी आहे म्हणून त्यांच्याशी नाही बोलणार. त्यांच्या साध्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला त्यांनी बोलावलं की मी जाईन, आवर्जून जाते. बरोबर. त्यामुळे त्यांना रोहिणी आपली रोहिणी वाटते, ती रोहिणी हट्टंगडी राहत नाही. मग म्हणजे ते तेवढं, आणि मला आवडतं तसं करायला. बरोबर. म्हणजे त्यांच्या छोट्या छोट्या, म्हणजे आपापले छोटे छोटे आनंद असतात. मला कोणाला तरी काहीतरी देऊन आनंद होत असेल तर तुम्ही का नाही मिळवावा? बरोबर. हा माझा पण आनंद आहे की त्यांच्या आनंदामध्ये मी सामील झाली आहे. म्हणजे हा माझा पण आनंद आहे. जीवनशैली साधी ठेवणं हा स्वभावाचा भाग म्हणून तुम्ही घेता. वाक्य पूर्ण करायचे तुम्हाला. माझ्या वडिलांकडून मिळालेला वारसा म्हणजे माझं ॲक्टिंग. जयदेवकडून मी शिकलेल्या गोष्टी आहेत जीवनभर पुरणाऱ्या. नृत्यकला शिकल्याने माझ्यातल्या अभिनेत्रीला झालेले फायदे म्हणजे स्टेजवर कॉन्फिडेंटली उभं राहणं. बेन किंग्सले सोबत अभिनय करताना मी विसरायची की तो इंग्लिश आहे म्हणून. मी त्याच्याशी बऱ्याच वेळेला हिंदीमधून बोलायला सुरुवात केली होती आणि नंतर मग मला लक्षात आलं, हां सॉरी असं म्हणून मी त्याच्याशी बोललेली आहे. संगीत नाटक अकादमी सन्मान स्वीकारताना मी खूप बरं वाटलं होतं, कारण अब्दुल कलामजींनी APJ अब्दुल कलामांच्याकडून तो मिळाला ह्याचं. बरोबर. सारांशमधली भूमिका परत करायला मिळाली तर नक्की करीन. सासूची भूमिका करायची वेळ येते तेव्हा ओके करीन. हा, नक्की करीन आणि करीन हा दोन उत्तरांच्या मधला फरक आहे. 3 प्रश्न आहेत. तुम्ही तुमच्या आठवणींचं पुस्तक लिहिलं तर त्याचं शीर्षक काय असेल? एका तळ्यात होती. एका तळ्यात होती. का बरं? काय व्हायचं, लहानपणी मला आठवतंय, मला चष्मा होता आणि मला खूप कॉम्प्लेक्स होता. म्हणजे त्यावेळेस म्हणजे 60s अर्ली 60sमध्ये, की आता आईसुद्धा आता चष्मा आहे गं बाई मुलीला, किंवा मॅट्रिमोनियलमध्ये चष्मा नको असं असायचं. सो तो एक मला खूप हा होता. नंतर एका कुठल्याही संस्थेला मी निगडीत नव्हते. म्हणजे पुण्यामध्ये कलोपासक होती, प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन होती. त्या दोन्ही संस्थांना आम्ही निगडीत नव्हतो. आमचं म्हणजे बाबा ओक घराणं असं वेगळं होतं. त्यामुळे तो एक कॉम्प्लेक्स होता की आपण काय आहोत. बरं, नाटकाच्या ह्याच्यामुळे अभ्यासामध्ये मी कमी तरत नाही ना पडत,
असं सुद्धा होतं. कारण माझ्या मैत्रिणी जेव्हा परीक्षा यायची तेव्हा असं काही डिस्कशन चाललेलं असायचं आणि मी फक्त त्यांच्या तोंडाकडे पाहत बसायची आणि माझा अभ्यास झालेला नसायचा. 1 महिना आधी अभ्यास करायला सुरुवात करायची. बरं. असा खाक्या होता माझा. कारण माझं नृत्य म्हणजे डान्स होता आणि नाटकं होती. त्यामुळे हे सगळं असताना मी कुठे कमी पडतेय का, मी कुठे कमी पडतेय का, मग त्यांच्यातली असून सुद्धा मी त्यांच्यात नसायची, असं कुठेतरी हे होतं. आणि त्यामुळे मला ते एका तळ्यात होती हे मला गाणं खूप आवडायचं. म्हणून ते तुमच्या आठवणींचं शीर्षक असेल. तुमच्या आयुष्याचं सार्थक कशात आहे असं वाटतं? कुठेतरी मे बी आपण असं म्हणतो ना, थडग्यावर लिहिलं, हिअर लाईज अ गुड ॲक्टर. फार छान सांगितलं, हिअर लाईज अ गुड ॲक्टर. रोहिणीताई, खूप खूप छान वाटलं तुमच्याशी आज खुलून गप्पा मारायला आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. जोरदार टाळ्यांनी आपण रोहिणीताईंना निरोप देऊया.